तर मतांच्या फाटाफुटीवरती संजय राऊत यांनी एक मोठा आरोप केलेला आहे। आमदारांना जमिनी वाटल्या, पैसे सुद्धा वाटले असं संजय राऊत यांनी म्हटलं। काल आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही, हे आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। दरम्यान राऊतांच्या आरोपांवरती आता शेलारांनी पलटवार केलाय, आपण पाहूयात। ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता, शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत। आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो। आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे, त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं, तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली, तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? आशिष शेलारांना काय पडलंय? तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना। तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हारलात त्याच्यावर बोला। महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला। कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर, त्याच्यावर बोला। तुम्ही हारलेलात, आम्ही आमच्या जागा जिंकल्या। 3री जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये। प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पडले। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा 2रा सीझन। होई मन